नमस्कार मित्रांनो, आज एक जबरदस्त ट्विस्ट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे आहे आपल्या सावलीचा. सावली या मालिकेमध्ये जबरदस्त असा धमाका आणि सगळीच उथलपुथल होणार आहे, कारण आपण जे बघतोय तेच काही सत्य नाहीच आहे. सत्य काहीतरी वेगळं आहे आणि ते तिलोत्तमाने खूप वर्षांपूर्वी जपून ठेवलेलं असतं, लपून ठेवलेलं असतं सगळ्यांच्या पासून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्या काय चाललेलं आहे की जगन्नाथजी फार चिडलेले असतात आणि जगन्नाथजींना खूप संताप झालेला असतो. जेव्हा साखरे म्हणजे डॉक्टर साखरेंना जगन्नाथजी पकडून आणतात आणि त्यांच्याकडून सत्य काय हे वदवून घेतात, फक्त आणि फक्त सावलीच्या सांगण्यावरून. जगन्नाथजीला सुद्धा कल्पना नसते किंवा सावलीलाही कल्पना नसते की साखरे डॉक्टरांना पकडल्यावर जे काही सत्य येणार आहे ते सगळ्यांचं आयुष्य अगदी उद्ध्वस्त करून टाकणारं आहे. जे काही चांगलं किंवा सुरळीतपणे चाललंय ते सगळं उद्ध्वस्त होणार आहे आणि सगळ्यांचं आयुष्य अगदी बिखरल्यासारखं होणार आहे. याची कल्पना ना सावलीला असते ना जगन्नाथजीला असते. अगदी नेमकी काय चाललंय सावलीचं आयुष्यामध्ये किंवा तिलोत्तमा आणि भैरवी तिच्या घरात येऊन काय कारस्थान करताय, भैरवी तिलोत्तमाला कशाबद्दल ब्लॅकमेल करतीये, घरात जे चाललंय सगळं ते कशामुळे चाललंय, फक्त आणि फक्त सगळ्याला भैरवी जबाबदार आहे असं सावलीला वाटत असतं. आणि आमच्या आयुष्यात सगळं चांगलं आणि व्यवस्थित व्हावं यासाठी ही भैरवी नावाचा काटा आमच्या आयुष्यातून गेला पाहिजे यासाठी सावली धडपडत असते. शेवटी तिने डॉक्टरांचा नंबर मिळवलेला असतो आणि जगन्नाथजीने एका मिनिटात डॉक्टरांना पकडलेलं असतं आणि जे काय चाललंय ते खरं सांगा म्हणून खूप प्रयत्न केलेले असतात जगन्नाथजीने. डॉक्टर शेवटपर्यंत नाहीच असं म्हणत असतात, काही नाहीच आहे, तुमचा गैरसमज चाललाय सगळा जगन्नाथजी, तुम्हाला जे दिसतंय ते सगळं काही व्यवस्थित आहे, वेगळं काही सत्य नाहीये. जगन्नाथजी म्हणता, डॉक्टर बऱ्या बोलाने सांगितलं तर ठीक, नाही तर शेवटचा पर्याय तर माझ्याकडे आहेच. त्यावर डॉक्टर खूप घाबरतो आणि सगळं काही सत्य आता सांगितलेलं असतं. डॉक्टरांनी जगन्नाथजीला आतापर्यंत जे काही घडलंय ते सगळं काही सांगितलेलं असतं आणि या गोष्टीतला एक सुद्धा शब्द किंवा काहीही जगन्नाथजीला माहिती नसतं. जगन्नाथजीने इमॅजिन सुद्धा केलेलं नसतं किंवा याचा कधी विचार सुद्धा चुकून आलेला नसतो मनात. सगळं काही जे चाललेलं असतं ते वेगळं आणि व्यवस्थित समोर असतं आणि डॉक्टर ज्या गोष्टी सांगतात त्या काहीतरी वेगळ्या आणि रहस्यमय असतात. आता मात्र सगळ्यांच्या आयुष्यात एक कायापालट होणार आहे आणि नको त्या गोष्टी जगन्नाथजीला समजल्यामुळे सगळंच काही आता उद्ध्वस्त होणार आहे. आता सावलीनं जो विचार केलेला असतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि भयानक हे समोर येत असतं. आता मात्र सावलीला पस्तावा येणार की आपण उगाच जगन्नाथजींना चौकशी करायला लावली आणि उगाच त्या डॉक्टरांचा तपास लावून खरी माहिती काढायला लावली. सगळं काही उद्ध्वस्त होणार असतं आणि माणूस माणसात अजिबातच राहणार नसतं, कारण सगळं जे आहे ते भयानक असतं. थोडंफार जे प्रेम उरलेलं असतं ते प्रेम सुद्धा शिल्लक राहणार नसतं. फक्त आणि फक्त कटुपणा सगळ्यांच्या आयुष्यात येणार असतो, कारण सगळ्या लोकांच्या बाबतीत भैरवीने आणि तिलोत्तमाने जो काही निर्णय घेतलेला असतो, जे काही केलेलं असतं फार आणि फार विचित्र असं असतं. आता मात्र जगन्नाथजी जेव्हा कळतं डॉक्टर जे काय सांगतात ते ऐकतात आणि त्या क्षणाला तिलोत्तमाच्या घरी आलेले असतात. तिलोत्तमाला सांगतात की माझी पोरगी जिवंत होती आणि ती फक्त आणि फक्त तुझ्या नवऱ्याला माहिती होतं. अजूनही चंद्रकांतजी शांतच बसलेले असतात, कारण सत्य जे असतं ते खूप भयानक आणि खूप मोठं असतं. खरं काय ते असतं गुपित सांगितलेलं असतं. म्हणजे शेवट तिने जीव जायच्या वेळेला काहीतरी एक सिक्रेट म्हणजे जगन्नाथजींना सांगायला हवंय, पण जगन्नाथजी त्यावेळेला नसतात. मग त्यावेळेला ती सानिका असते, ती चंद्रकांतजींना शेवट सांगते आणि जीव सोडते. असं आता चंद्रकांतजींच्या समोर चित्र आधी आणलेलं असतं. सत्य मात्र काहीतरी वेगळंच असतं. ते सत्य असतं भैरवी आणि तिलोत्तमाच्या मध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिलोत्तमाला ती सानिका असते ती आवडत नसते सून म्हणून, आणि तिने नीलच्या आयुष्यातून कायमचं जावं यासाठी सगळा खटाटोप केलेला असतो. आता मात्र सगळी बाजीच पलटलेली असते आणि जे व्हायला नको होतं तेच झालेलं असतं. जगन्नाथजी चंद्रकांतवर खूप काही आरोप करत असतो आणि आता काहीही करू शकतो हे सगळ्यांनाच माहिती. तेव्हा तिलोत्तमाच्या जी गप्प बसलेली असते ते सगळं काही आता गप्प बसण्याचं राजच तिने ओपन केलेलं असतं आणि ती म्हणते की जगन्नाथ आता हे सगळं जागेवर थांबव, माझ्या नवऱ्याचा अपमान अजून मी सहन करू शकत नाहीये. जे काही सत्य तुला कळालंय ते चुकीचं आहे आणि अर्धवट आहे. पूर्ण सत्य मी तुला सांगते. तुझी मुलगी सानिका या जगातून गेलेली नाहीये, ती जिवंत आहे. ती अजूनही सुखरूप आणि सुरक्षित आहे आणि जिवंत अवस्थेत आहे. आता मात्र हे जेव्हा तिलोत्तमा जगन्नाथला सांगते तेव्हा तिलोत्तमाच्या घरातल्या लोकांचा आणि जगन्नाथल्या सगळ्यांचाच पायाखालची जमीन अगदी हदरलेली असते की माझी सानिका जिवंत आहे आणि गेले 6-7 वर्ष ती मेलीये म्हणून आम्ही जगतोय.
आता मात्र तिलोत्तमा म्हणते हो, सगळी लपवाछपी आणि जे काय चाललंय कारनामे कारस्थान ते खूप झालं. नीलच्या आयुष्यात सानिकाने परत येऊ नये म्हणून तिला बाहेर पाठवलंय आणि तिचा आणि तुमचा किंवा या जगाशी काही संबंधच ठेवला नाहीये मी. ती व्यवस्थित सुखरूप आणि अगदी आनंदात आहे. पण इथं काय झालंय त्याचा तिला काही माहिती नाही किंवा तिला काही अंदाजही नाहीये. पण आता मात्र खूप काही गोष्टी बदलल्यात आणि अजूनही बदलणार आहेत. त्यापेक्षा जे खरं आहे ना जगन्नाथ ते एकदाच सांगून टाकते. तिलोत्तमा आता भैरवीला म्हणते, भैरवी बास, तू मला ब्लॅकमेल करणं आणि तुझ्या तालावर मी नाचणं हे आता बंद करूया. आल्यापासनं तुझ्या तालावर मला नाचवते आणि सगळं काही तुझ्या म्हणण्यानुसार तुझ्या आवडीनुसार या घरात चाललंय. आता मात्र हे कुठेतरी थांबलं पाहिजे. माझ्या संसारावर माझ्या नवऱ्यावरच जर सगळं येणार असेल तर मी काहीही सहन करणार नाही. त्यामुळे भैरवी आता मी जे काही सत्य आहे ते सांगून टाकते. तेव्हा तिलोत्तमा जगन्नाथला सांगते की तुझी सानिका जिवंत आहे, ती मेलेली वगैरे नाहीये. साखरे डॉक्टरांनी तुला जे सांगितलं ते खोटं सांगितलं. भैरवीने साखरे डॉक्टरांना जे सांगायला लावलं होतं ते त्यांनी तुला सांगितलं आणि त्या गोष्टीवर तू विश्वास ठेवला. सत्य मात्र फारच वेगळं आहे. भैरवी म्हणते की तुझी सानिका अगदी व्यवस्थित ठणठणीत आहे आणि ती मी तुझ्या समोर आणते. तू फक्त शांतपणे उभा राहा आणि कुणालाच काही इजा करू नकोस. जगन्नाथजी म्हणतात, भैरवीच्या अगदी पाया पडतात. तू जे म्हणशील ना भैरवी ते करायला तयार आहे, फक्त माझी सानिका मला परत मिळवून दे. भैरवी म्हणते, हे बघ, पाया वगैरे पडायची गरज नाहीये. तुझी सानिका तुला मी सुखरूप आणि व्यवस्थित अशी देते. आता नील म्हणतो, आई, सानिका जर जिवंत असेल, ती कोणत्याही अवस्थेत असू दे, मी तिच्याशी लग्न करणार आणि संसार तिच्याशीच करणार. माझी अधुरी जी प्रेम कहाणी राहिली आहे ती मी पूर्ण करणार आहे सानिका सोबत. आता मात्र तुझं एकही शब्द ऐकणार नाही किंवा तुझ्या कुठच्याच भूल तापांना बळी पडणार नाही. मी तुला आत्ताच सांगतोय, सानिका ज्या काही अवस्थेत असेल ती अवस्था मी स्वीकारणार आणि तिच्याशी आनंदाने संसार करणार. खरं तर मित्रांनो, त्यावेळेला सानिकाला अजिबात काही झालेलं नसतं. ती अगदी जळालेली असते, पण एवढीही जळालेली नसते की तिला काही इजा झाली किंवा तिचा जीव गेला. ती व्यवस्थित असते आणि आता ती जर परत आली तर नीलशी लग्न करणार यात काही शंकाच नाही. तिलोत्तमाने या गोष्टीची भीती वाटलेली असते आणि म्हणूनच साखरे डॉक्टरांना खूप सारे पैसे दिलेले असतात भैरवीकडून आणि त्या सानिकाला खूप दूर असं नेऊन ठेवलेलं असतं की तिच्यापर्यंत कोणीच पोहोचणार नाही किंवा ती सुद्धा आयुष्यात कधीच कोणाशी कॉन्टॅक्ट करणार नाही. तिलोत्तमाने माणसं पेरलेले असतात आणि कायम तिच्यावर नजर ठेवलेली असते. तिचं आयुष्य ती जगत असते फक्त घरच्यांना सोडून. आता मात्र तिलोत्तमा एक फोन लावते आणि ती सानिका तिथे हजर होते. जगन्नाथच्या पायाखालची जमीन तर हादरलेली असते, पण सगळं स्वर्ग त्याच्या पायाशी आलेलं असतं असं त्याला वाटायला लागतं. कारण त्याची सानिका एकूण ती एक मुलगी जी मेलीये म्हणून तो जगत असतो, ती त्याच्या समोर उभी राहिलेली असते आणि जगन्नाथच्या आयुष्याचा कायापालट झालेला असतो. भैरवीचे अक्षरशः तो पाय धरतो आणि म्हणतो, भैरवी आणि तिलोत्तमा, तुम्ही कितीही क्रूरपणे वागत असल्या तेव्हा कितीही काही केलेलं असेल ते सगळं काही माफ करतोय, कारण माझी सानिका मला मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही जे वागलात ते सगळं काही विसरून जातो. आता मात्र माझ्या सानिकाला घेऊन मी इथून दूर चाललोय. तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही. नील म्हणतो, जगन्नाथजी, असं होऊच शकत नाही. सानिकाशी मी लग्न करणार आहे आणि थाटामाटा तिच्याशी संसार करणार आहे. आता या वेळेला मी कुणाचं ऐकणार नाहीये आणि जे माझं प्रेम मला मिळालं नाही ते प्रेम मिळवणार आहे मी आणि सानिकाचा अधिकार तिला देणार आहे. हे मात्र आता सगळं समोर आलेलं असतं आणि या वेळेला तिलोत्तमा काहीच बोलत नाही, अगदी गप्प अशी उभी राहिलेली असते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की जगन्नाथजी म्हणतात, तिलोत्तमा, तू मला जे सत्य सांगितलंय किंवा जी माझी मुलगी जिवंत आहे असं सांगितलंय त्याने माझं स्वर्ग मला परत मिळालंय. आता मी सुद्धा तुला ही गोष्ट सांगतोय, त्यामुळे तुझ्या आयुष्यातलं जे स्वर्ग, जे सुख, जे आनंद आहे ते कायमचं निघून जाणार. तिलोत्तमा म्हणते, जगन्नाथ, तुझ्याकडे असं काय की माझ्या आयुष्यातलं सगळंच काही निघून जाणार? मी तर तुझी पोरगी तुला परत दिलीये. जगन्नाथ म्हणतात, हो, पण यासाठी मी काय काय सहन केलंय आणि काय काय भोगलंय याची तुला कल्पना सुद्धा नाहीये तिलोत्तमा. त्यामुळे आता या चुकीची तुला शिक्षा भोगायलाच लागणार. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे सारंग, ती तुझ्यासाठी. सारंग म्हणतो, जगन्नाथजी, माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? जगन्नाथजी म्हणतात, तुझ्यापासूनच सगळं सुरू होतं आणि तुझ्यापाशी येऊनच सगळं थांबतं. सारंग, जे काय आहे ते फक्त आणि फक्त इस्टेट, प्रॉपर्टी, संपत्ती ती तुझ्या वडिलांची आहे. तू अनाथ होता आणि ऍक्सिडेंटमध्ये तुझे आई वडील गेले होते. त्यावेळेला तिलोत्तमाने या गोष्टीचा फायदा घेतला, तुला स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारला आणि त्याबरोबर तुझ्या आई वडिलांची इस्टेट सुद्धा. म्हणूनच तिलोत्तमा आज जे काही उभी आहे ते फक्त आणि फक्त या ढोलारा तुझ्या जीवावर आहे. तुझी सगळी प्रॉपर्टी आहे आणि एकुलता एक वारसदार तू आहे सारंग. तिलोत्तमा तुझी खरी आई नाहीये. आता मात्र सारंगच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्याच्या आयुष्यात मोठं वादळ आलेलं असतं.
मित्रांनो, तिलोत्तमा आता रडायला लागलेली असते आणि जगन्नाथच्या पुढे हात जोडते की जगन्नाथ शांत बस, काहीच बोलू नको. जगन्नाथ म्हणतो आता मी गप्प बसणार नाही. इतकी वर्ष मी काही सहन केलं, काय भोगले माझं मला माहिती. माझ्या पोरीशिवाय आयुष्य काढायला लावलं आणि आता तिलोत्तमा मी तुला सुखात कसं जगू देईल. तेव्हा सारंगला सत्य काय ते सांगितलेलं असतं आणि तिलोत्तमाच्या आयुष्यात वादळ आणलेलं असतं जगन्नाथजीने. सारंग तिलोत्तमाचा मुलगा नाही हे सारंगला पटवून दिलेलं असतं. सारंग मात्र आता तिलोत्तमाच्या समोर येतो आणि तिला प्रश्न विचारतो, आई जे काय जगन्नाथजी सांगताय ते खरंय का? तिलोत्तमा अगदी खाली मान घालते आणि गुपचूप अशी उभी राहिलेली असते. तेव्हा सावली समोर येते आणि सावली म्हणते, सारंग सर जे काय असेल ते असेल, पण सध्या हे सत्य आहे की तुमची आई किंवा तुमचे वडील बाबा आणि तिलोत्तमा मॅडमच आहे. त्यामुळे या दोघांनी तुमचा स्वीकार केला, आनंदाने मुलगा म्हणून तुम्हाला दर्जा दिला आणि तुमच्या प्रेमात कुठेच कसूर ठेवली नाही. त्यामुळे आई वडील म्हणून त्यांना बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. तुमचे आई वडील ऍक्सिडेंटमध्ये गेले हे जुनं झालं किंवा हे सत्य तुम्ही स्वीकारा, पण सत्य एवढंच आहे की जीवापाड तुमच्यावर प्रेम केलं आईने आणि बाबांनी. आता मात्र त्यांना कुठचाच प्रश्न विचारू नका आणि सुखी संसारात सुखी आयुष्यात वादळ आणू नका. सावली आता मध्ये आलेली असते आणि सारंग आणि तिलोत्तमाला लांब जाण्यापासून तिने वाचवलेलं असतं. परत एकदा सावली तिलोत्तमाच्या आयुष्यात दुवा बनून येते आणि तिलोत्तमाचं सुख आहे तसंच ठेवण्याचा प्रयत्न करते. सारंगला वाईट वाटलेलं असतं, पण तिलोत्तमा सारंगची सुद्धा माफी मागते. सारंग सुद्धा मोठ्या मनाने तिलोत्तमाला माफ करतो आणि परत पहिल्यासारखं सुरळीत सगळं चाललेलं असतं. पण तिलोत्तमाच्या आयुष्यात आता नीलची बायको म्हणून सानिका येणार असते आणि हे तिलोत्तमाला सहन होणार का? आणि तिलोत्तमाला सुद्धा सावलीसारखीच वागणूक देणार? तिलोत्तमा त्या सानिकाला सावलीसारखीच वागणूक देणार का, की सून म्हणून तिला अगदी आनंदाने मानापानाने स्वीकारणार? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.